आमच्या गावच्या स्टँडवर नेमकी मी कोणाची वाट बघत असेल चला तर सांगतो. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आता स्टँडवर मी तुम्हाला जी वाटते त्याची वाट बघत नव्हतो बरं का. समज रहा मी वाट बघत होतो आपली एसटीची, पण एसटी काय यायला तयारच नव्हती. मग काय बसलो टमटम मध्ये आणि निघालो मोहळा जायला. आता तुम्हाला वाटत असेल की हे नेमकं मोहळा कशासाठी चालले, तर मंडळी खास आम्ही पिक्चर बघायला चाललो. आता ती पिक्चर कुठला ते तुम्हाला माहितच असेल की आपलं धुरंधर 2 हो. असं टमटम मध्ये खडबड खडबड करत दाखल झालं मोहळ मध्ये. आणि आपल्या मोहळ मध्ये येऊन बघतो तर काय सगळ्या रस्त्यावर ट्रॅफिक झालं होतं, ती बी फक्त एका गाडीमुळे. जाऊ दे, आता मी बी काय सांगायला लागलोय तुम्हाला. ट्रॅफिकला पार करत तिथनं पुढे नेट रेषेत गेलो आपल्या थिएटरकडे. आणि मला तिकीट काढायची काही गरज नव्हती, कारण सगळी तिकीट आलोक भाऊनच काढली होती. मग काय आम्ही थेट जाऊन बसलो आमच्या खुर्चीवर आणि चालू झाली जाहिराती. या असल्या जाहिरात बघून बघून डोकंच लिहायला लागलं होतं बघा. आम्ही म्हणलं पिक्चर आता लागल मग लागल, पण नाही नुसत्या जाहिरातीच. आणि आमच्यासोबत ही 2 टाळकी सुद्धा पिक्चर बघायला आली होती. पिक्चर चालू करायच्या अगोदर जिओच्या जाहिराती यायला लागल्या. इथं सुद्धा जिओनं काय सोडलं नाही बरं का. थोड्याच वेळात पिक्चर चालू झाला आणि लगेच थोड्याच वेळात इंटरव्ह्यू झाला. तर तुम्ही म्हणत असाल लगेच आता तुम्हाला काय सगळं पिक्चर दाऊ काय. हरामी हो बेटा. आता इंटरव्ह्यू झाले म्हणलं तर थोडंफार काय तर खायला घ्यावं, नाहीतर कशी फील येणार आपण पिक्चरला आला होते. मग काय घेतलं हे काळं पाणी आणि कुरकुर असे फोडून खायला लागले ते बघा की. कधी ह्यांना भेटलंच नाही काय की असलं खायला. अवघड आहे सगळं. ही अशी नाटकी करत असताना पिक्चर चालू झाला. पिक्चर मधलं ही लास्ट सीन लय खतरनाक होतं बरं का. आणि अशा रीतीने हा धुरंधर 2 संपल्या नुसती बाहेर जायला गर्दी चालू झाली. असल्या गर्दीमध्ये आपल्या आलोक भाऊन गाडीला किक मारली आणि निघालो जायला. आणि जाता जाता म्हणली पोरं काहीतरी खाऊन जाऊया. आता एवढं खाल्लंय तरी अजून ह्यांना काहीतरी खायचंच आहे. मग आलो आपल्या मोहची मस्तानी खायला. अशी मस्तपैकी मस्तानी वरपली आणि निघालो घरी जायला. आणि संध्याकाळी मला समीर भाऊचा फोन आला आणि मी समीर भाऊच्या फोनचीच वाट बघत बसलो होतो, कारण आज होती ईद आहे म्हणलं तर तुम्हाला तर माहितीच आहे काय असतं ते. आपलं शुरकुम भाऊ. मग काय मी दाखल झालो समीर भाऊच्या घरी आणि ही सगळी टाळकी पण वास घेत आली होती माग माग. कशी बसली ती बघा की जसं की सुपारीचा कार्यक्रम चालू आहे काय की. हर्षद भाऊ तर फुल कडक मध्ये आलं होतं. ही आहे ऋषी भाऊ आणि हे आपला विनय भाऊ. खास पुण्यावरून आलं होतं गुलगुला खायला. हा असा गरमागरम सुरकुम आणला होता आपल्या समीर भाऊन. मग मी जवळ जाऊन म्हणलं ईद मुबारक समीर भाऊ. आणि मग काय पोरांनी चालू केलं गपागप गुलगुला खायला. यांना नुसतं देस तरच उशीर आहे. लगेच 2च मिनिटात वाटत तरी कामं करायला लागली. गुलगुला शिरकुंबा खास तर समीर भाऊन आपलं भजी तळून आणलं आणि इथं सुद्धा नुसती वसवस गुलगुला बिलगुला सगळं सोडलं आणि भजीच खायला चालू केली गेली. भजी खात असताना मला ठसका लागला बरं का. समीर भाऊला मी पाणी मागितलं पण समीर भाऊने मला काय पाणी दिलं नाही. भाई समीर त्याला मी पाणी मागितलं आणि मला काय पाणी आणून दिलं नाही बघा. आमचं एकीकडे वेगळं आणि ह्याचं एकीकडे वेगळं चालू होतं. मानलं बरं का हर्षद भाऊला. कडपर्यंत एकटाच राहिला. नडलेस गुलगुल आणि शुरकुंबा खाल्ला आणि निघालो मारुतीराज दर्शनाला, कारण आज होता शनिवार. मस्तपैकी मारुतीराज दर्शन घेतलं आणि हे ब्लॉग इथं संपवला. तर मंडळी भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.